हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय 2, वल्ली 3, श्लोक क्रमांक 6. इंद्रियाणां पृथक् भावम् उदयास्तमयं च यत पृथक् उत्द्यनानां मत्वा धीरो न सोचती. अन्वयार्थ. इंद्रिय निरनिराळ्या कारणाने भिन्नपणे व्यक्त होत असतात. ती आपापल्या कारणाने निर्माण होतात आणि अस्त पावतात. हा त्यांचा भिन्न भाव ओळखून बुद्धिमान त्याबद्दल शोक करत नाही. आपल्या इंद्रियांची कार्ये निरनिराळी असतात. त्यांच्या निर्माणामागे एक निश्चित असे प्रयोजन आहे. ती आपापल्या परीने आपापली कार्ये करत असतात. याचप्रमाणे ती जशी भिन्नपणे निर्माण होतात त्याचप्रमाणे ती भिन्नपणे अस्त पावतात. यावरूनच आपल्याला जीवन जगताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. त्यायोगे जीवन आनंदाने व्यतीत करून आपला आत्मोद्धार साधायचा आहे. इंद्रिय ही द्रष्टा आणि दृश्य यांच्यामध्ये जोड म्हणून कार्य करतात. या कामासाठीच त्यांची निर्मिती होते. द्रष्ट्याला, आत्म्याला दृश्य उपभोगायला मिळावे यासाठी दृश्य द्रष्ट्याकडे पोचवायला इंद्रियांचा उपयोग होत असतो. या कामासाठी इंद्रियांना आवश्यक ती ऊर्जा आत्म्याकडून मिळते. डोळे पाहतात, कान ऐकतात, नाक वास घेते, जीभ चव घेते, त्वचेला स्पर्श ज्ञान होते. पंच ज्ञानेंद्रियांना मिळालेले ज्ञान आणि संवेदना मेंदूकडे जाऊन स्मृतीच्या साहाय्याने त्याचे पृथक्करण करून मग त्यावर कर्मेंद्रिये कार्य करतात. अंतःकरण जितकं शुद्ध असेल तितकं आत्मप्रेरणेने कर्मेंद्रिये कार्य करतात. अंतःकरण जितके शुद्ध असेल तितके कर्मेंद्रिये मनाप्रमाणे कार्य करतात. चित्तशुद्धी जसजशी होत जाईल तसतसे अंतरात्म्यामधून उत्सर्जित होणाऱ्या सत्प्रेरणेने आपली वर्तणूक होत असते. त्याप्रमाणे कर्म घडत असते. यामुळे संचित भोग उपभोगून संपत असताना त्यात नवीन भोगांची भर होत नाही. त्यामुळे आत्म्याचे भोगाने झाकोळले जाणे नष्ट होते. आत्मा द्रष्टा दृश्याच्या शुद्ध रूपात ते उपभोगू लागतो. आपण अनेक वेळेला पाहतो की आंधळ्या मनुष्याचे कान तीक्ष्ण असतात. त्याचे घाणेंद्रिय संवेदनशील असते. त्याची स्पर्श संवेदना तीव्र असते. तो डोळ्यांनी वाचायचे काम हातांच्या बोटांनी स्पर्श ज्ञानाने करतो. डोळ्यांनी पाहायचे काम आवाजाच्या लहरीद्वारे करतो. किंवा एखाद्या मनुष्याला किंवा वस्तूला ओळखण्याचे काम वासाद्वारे करण्याचा प्रयत्न करतो. बहिऱ्या मनुष्याची नजर सूक्ष्म आणि तीक्ष्ण असते. ओठांच्या हालचालीवरून तो ऐकण्याचा प्रयत्न करतो. मुक्या, बहिऱ्या, आंधळ्या मनुष्याची स्पर्श संवेदना तीव्र असते. एकदा माहीत झाल्यावर नुसत्या स्पर्शावरून तो माणूस, वस्तू ओळखतो. अशा लोकांना स्मृती विलक्षण असते. नुसती स्मृतीच नव्हे तर त्यांची बुद्धीही जास्त प्रगल्भ असते. समयसूचकपणे ते स्मृतीचा उपयोग असा काही करतात की सामान्यपणे सर्व इंद्रिय कार्यक्षम असणाऱ्याला विस्मय वाटतो. याचा अर्थ एवढाच की जर एक इंद्रिय काम करू शकत नसेल तर त्या इंद्रियाची ऊर्जा इतर इंद्रियांना परावर्तित होते. त्यामुळे ती इंद्रिय सतत संवेदनशील होतात, तीक्ष्ण तीव्र होतात. त्यांची काम करायची क्षमता वाढते. कारण इंद्रियांची निर्मिती एकाच आत्मचेतनेमुळे होत असते. त्यामुळे एका इंद्रियांचं काम दुसऱ्या इंद्रियाकडून करून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
तसेच एखादे इंद्रिय काम करून त्याची क्षमता कमी होते किंवा नष्ट होते. प्रत्येक इंद्रिय निरनिराळ्या प्रकारे निरनिराळ्या कारणाने निर्माण होते. त्यांचा निर्माणाच्या बाबतीत एकमेकांशी संबंध नसतो. मातेच्या उदरी आत्मतत्व जन्म घेते आणि मग देह धारणेला सुरुवात होते. यावेळी एक एक अवयव, एक एक इंद्रिय स्वतंत्रपणे आकार घेऊ लागते. भोगापवर्गतेच्या आवश्यकतेनुसार इंद्रिय स्वतंत्रपणे वाढतात. यामुळे ती स्वतंत्रपणे निष्प्रभ होतात, मृत होतात. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे. आपण आत्ता श्लोक क्रमांक 6 मध्ये पाहिलं की एखादं इंद्रिय मूलतःच जन्मताच नसेल तर त्याची ऊर्जा दुसऱ्या इंद्रियाला परावर्तित होते. परंतु जेव्हा एखादे इंद्रिय निष्प्रभ, निरुपयोगी, मृत होते त्यावेळी त्याला त्याच्या निर्मितीच्या वेळी अंतरात्म्याकडून मिळालेल्या ऊर्जेचं काय होतं याचा विचार येथे करायचा आहे. ही ऊर्जा पंचतत्वात विलीन होऊ शकत नाही, कारण ती अंतरात्म्याकडून मिळालेली असते. त्यामुळे ती अंतरात्म्यासह मृत्यूच्या वेळी देहाच्या बाहेर जाते. तोपर्यंत ती देहामध्येच एका जागी साठवली जाते. यालाच योगेंद्रिय म्हणतात. इंग्रजीत याला 6 सेन्स असं म्हणतात. हे 6वे इंद्रिय तयार होते. हे दिव्य इंद्रिय असते. त्याची क्षमता पंचज्ञानेंद्रियांहूनही महातीव्र, महासूक्ष्म, महातीक्ष्ण, महाविलक्षण असते. यासाठी योगाभ्यास अत्यावश्यक असतो. आध्यात्म योग साधनेने हे योगेंद्रिय तयार होते. ज्यावेळी इतर इंद्रिय योगेंद्रियात तदाकार होतात तेव्हा साक्षात्कार होतो. यामुळे ध्यानावस्थेत आपण इंद्रियातीत होतो. या योगेंद्रियामुळेच प्राप्त झालेल्या सिद्धी त्यात संचित होतात. या योगेंद्रियांमुळेच सिद्धीचे ज्ञान होते. योगेंद्रियामधील दिव्य ऊर्जेमुळेच सिद्धी वापरल्या जातात. इंद्रियांचा बाह्य उपयोग थांबला की योगेंद्रिय प्रभावित होते, साक्षात्कार होतो. अध्यात्म योग साधनेमध्ये आपल्याला देहादी इंद्रियातीत होऊन दिव्य दर्शन, आत्मानुभूती, साक्षात्कार होतो. देहादी इंद्रिय यासाठी उपयुक्त नसतात. दिव्य दर्शन, आत्मानुभूती, साक्षात्कार योगेंद्रियामुळे, त्यातील दिव्य ऊर्जेमुळे होत असतो. यास्तव आपल्या देहादी इंद्रियांमुळे साक्षात्कार प्राप्त होऊ शकत नाही, हे लक्षात घ्यावे. देहादी इंद्रिय ही भौतिक जीवन जगण्यापुरतीच उपयुक्त असतात. देह जिवंत ठेवणे एवढेच त्यांचे कार्य असते. त्यांचा उपयोग आणि वापर तेवढ्या पुरताच करायचा असतो. त्यांच्या भोगापवर्गतेत गुंतून त्यांच्या अवास्तव इच्छा, वासना, अपेक्षा पूर्ण करून आयुष्याचा बहुमूल्य वेळ वाया घालवू नये. हरिओम.